गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील भाकपाच्या सातत्यपूर्ण संघर्षानंतर सुरजागड गट्टा रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रश्न मार्गी लागत आहे। तलोदी, आमगाव, देवारी, भाडभिडी, रेगाडी, देवडा, बोलेपल्ली, एटापल्ली, परसलगोंदी गट्टा रस्ता राज्य महामार्ग क्रमांक 381 92/700 ते 92/400 किलोमीटर पर्यंतचा भाग नवीन डांबरीकरणासाठी प्रस्तावित करण्यात आला असून यासाठी 7 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक जिल्हा खनिज निधी योजनेअंतर्गत शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले। गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय असून प्रवास करताना विद्यार्थी, शेतकरी, महिला, दैनिक प्रवासी, आदिवासी जनता व रुग्णवाहिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। या प्रश्नावर वारंवार निवेदने, आंदोलने व निदर्शने होऊनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नव्हती। या संदर्भात अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ गडचिरोली यांनी लेखी पत्र पाठवून भाकपा जिल्हा सहसचिव तथा AIYF महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष कॉम्रेड सचिन मोतकुरवार यांना माहिती दिली आहे। पत्रात अंदाजपत्रक शासनाकडे पाठवल्याचे व मंजुरी मिळताच प्रत्यक्ष काम सुरू होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आले। भाकपाचे या हालचालीचे स्वागत करताना म्हटले की जोपर्यंत रस्त्याचे बांधकाम मंजूर होत नाही तोपर्यंत भाकप या प्रश्नावर सतत पाठपुरावा करत राहील। रस्त्यासाठी बनवलेले अंदाजपत्रक तातडीने मंजूर करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने लक्ष वेधण्यासाठी आम्ही आंदोलन उभारणार आहोत। या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग एटापल्ली कार्यालयासमोर भाकपा जोरदार धरणे आंदोलन छेडणार आहे। भाकपाने पुढे जाहीर केलंय की आमदार, खासदार, पालकमंत्री, सहपालकमंत्री आणि मुख्यमंत्री यांना खदानांपर्यंत रस्ता बनवायला वेळ आणि पैसा आहे, पण जनतेला हक्काने पाहिजे असलेला गट्टा रस्ता मात्र सतत दुर्लक्षित राहिला। हा दुटप्पीपणा आम्ही सहन करणार नाही। जनता डांबरीकरण रस्त्याची मागणी करते आणि ही मागणी पूर्ण होईपर्यंत भाकपाचा संघर्ष अखंड सुरू राहील। स्थानिक जनतेने या भूमिकेचे स्वागत केले असून संघर्षाशिवाय हक्क मिळत नाही या घोषणेसह रस्त्याच्या प्रश्नावरचा जनआंदोलनाचा लढा आणखी तीव्र होणार असल्याचं दिसून येत आहे। माझं नाव सूरज जकुलवार आहे। मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हा कौन्सिल सदस्य आहे। आम्ही सुरजागड ते गट्टा रस्ता सातत्यानं मागच्या 2 वर्षापासून मागणी करत होतो। तर त्या अनुषंगाने PWD गडचिरोलीकडून चीफ इंजिनियरकडून आम्हाला पत्र आला की 7 करोडचा एक अंदाजपत्रक बनवलेलं आहे सुरजागड ते गट्टा रोडसाठी। त्याच्यात बाकीचे हे आहेत, तर त्याच्यात तो आता मंजुरीसाठी गेला आहे प्रस्ताव। तर मंजुरी होतपर्यंत भारतीय कम्युनिस्ट पक्ष नेहमी सातत्याने याचा पाठपुरावा करेल। विविध ठिकाणी गरज असल्यास मोर्चा आंदोलन करून आपल्या जनतेला ते रोड बनवण्यासाठी कटिबद्ध आहे। याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू। एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी रवी बार सांगंडी, सिरोंचा। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।